गोष्ट सुरू होते हायवे सोडून एक छोटीशी पायवाट जाते त्या निंबेगावच्या पारावर. निंबेगाव तसं पुण्यापासून जास्त लांब नाही, पण ते जास्त मोठं देखील नाही. अगदी ग्रामीणच म्हणा हवं तर. एक छोटीशी ग्रामपंचायत आणि एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शाळा, या पलीकडे गावात वेगळं असं काहीच नाही. एक टपरीसारखं देशी दारूचं दुकान होतं, तेही गावच्या होतकरू महिलांनी मोर्चा काढून बंद केलं. 2-3 किराणा दुकान आणि 2-3 कपड्याची दुकानं आणि अख्ख्या गावात फक्त एकच मेडिकल आणि एकच दवाखाना. त्यामुळे गावात मेडिकल आणि डॉक्टर दोघांची खूप चलती. ती पण का असू नये, स्पर्धा करायला दुसरं कोणीच नाही ना. शाळेत जेमतेम 80 मुलं मुली म्हणजे 2च तुकडे, त्यामुळे शिक्षकही 2च. शाळा फक्त 4थीपर्यंत. आता तुम्ही म्हणाल शाळा 4थीपर्यंत आणि शिक्षक 2च. अहो करणार काय? या अशा छोट्या गावात कोणी शिक्षक यायलाच तयार नाही. बळच थोडे जास्त पैसे देऊन त्यांना थांबवून घेतलं होतं. थांबवून कसलं, पकडूनच ठेवलं म्हणातं. पण त्याला पर्याय नव्हता, कारण ही बिचारी मुलं वाऱ्यावर सोडून कसं चालणार होतं. तिकडं शहरात जाऊन शाळेत घालायची कुणाची ऐपतच नव्हती. तर ही अशी निंबेगावची परिस्थिती. अरे हा, गावाच्या नादात पाराचा विषय अर्धवटच राहिला. तर 500 लोकांच्या या छोट्याशा गावात एक छोटासा, म्हणजे अगदी छोटा नाही, पण एक 20-25 लोक बसतील असा एक पिंपळाच्या झाडाखाली पार होता. आता शहरात राहणाऱ्यासाठी पार हा शब्द नवीनच, पण तरी सांगतो, तुम्ही ते सायंकाळी बागेत फिरायला जाता तेव्हा तिथे बाकावर बसून ज्या गप्पा करता ना, तेच इकडे खेड्यात ज्यावर बसून करतात तो असतो पार. अगदी गोलाकार, प्रसन्न वातावरणात, मोकळ्या हवेत आणि झाड बरोबर पाराच्या मध्यभागी. डौलदार वृक्ष आणि फक्त मोकळी हवा. हे बघ, आता गावाचं सांगता सांगता पारावर आलो आणि पाराचीच महती गात बसलो. पण खरी गोष्ट तर आता आहे. भूषणराव म्हणजे गावचे सरपंच. आता कळलं असेल की मी राव का म्हणालो शेवटी. हा तर भूषणराव हे निंबेगावचे सलग दुसऱ्यांदा सरपंच झाले, तेही बिनविरोध. तर गावात ग्रामसभा भरण्याचं ठिकाण म्हणजे पिंपळाचा पार. तर आज या सभेत काही महत्त्वाच्या गोष्टी ग्रामपंचायततर्फे घोषित केल्या जाणार होत्या. म्हणून गावातली सगळी मंडळी पाराभोवती गोल करून उभा होती. मग हळूच सरपंच आले आणि माईक हातात घेऊन बोलू लागले. त्यांनी शाळेत नवीन 2 वर्ग आणि नवीन 2 शिक्षक देण्याचं आश्वासन दिलं. तसंच गावच्या पाण्याचा प्रश्न पुढील काही दिवसात नक्की सुटेल असंच काहीतरी तोंड उचकलं. हे श्याम्याच्या लक्षात आलं. श्याम्या म्हणजे ग्रामसेवक निंबेगावचा. आणि एवढं बोलून ग्रामसभा संपली. जो तो आपल्या मार्गी जाऊ लागला आणि उरला फक्त पार आणि भूषणरावांची आश्वासनं. गावातली मुलं शाळा सुटली की थोडा वेळ पारावर बसायची, खेळायची, कुदायची आणि थोडा उशीर झाला की घरी जायची. त्या पाराला आता त्या लहान मुलांची खूप सवय झाली होती. संध्याकाळ झाली की काही म्हातारे आजोबा यायचे आपल्या जुन्या आठवणी गिरवायला. सकाळी दूधवाले, गावातली काही होतकरू तरुण मंडळी पारावर बसायची आणि पूर्ण दिवसाचा बेत एकमेकांना सांगून निघून जायची. आणि मग पुन्हा दिवसभर तो पार पक्ष्यांच्या किलबिलाटात दंग होऊन जायचा. गोपू काका नावाचे एक पुजारी रोज पहाटेच तो पार स्वच्छ झाडून घ्यायचे. त्यांचं असं म्हणणं होतं की पिंपळ हा नव्या उमेदीचा वृक्ष आहे. रोज सकाळी तरुण मंडळी इथे येते आणि नवनवीन संकल्प करून जाते. त्यामुळे आपण या वृक्षाची आणि पाराची काळजी घेतली पाहिजे. गोपू काका भूषणरावांना नेहमी या पिंपळाचं चांगलं संगोपन करा असं सांगून ठेवायचे. शाळेची मुले आता हळूहळू वाढत चालली होती आणि भूषणरावांनी शब्द दिल्याप्रमाणे एक नवीन शिक्षक भरतीही झाला होता. पण वर्ग 2च, त्यामुळे एक वर्ग आता सरळ त्या पारावरच भरवावा लागे. एकदम मोकळ्या पटांगणात आणि फळा पिंपळाच्या खोडावर टांगलेला. आता जे शिक्षक नवीन आले त्यांना आल्या आल्या बाहेर शिकवायला लावणं बरं दिसलं असतं का? नाही ना. म्हणून जुन्याच एका शिक्षकाला ही अशी बाहेर ड्युटी. अरे बापरे, एवढा वेळ झाला मी बोलतोय, पण तुम्हाला माझी ओळख करून द्यायचीच राहिली. आणि एवढं वाचल्यावर तुम्हालाही कुठेतरी असं वाटलं असेल की हा नेमकं कोण आणि याला निंबेगावबद्दल एवढं कसं माहीत. सांगतो. आत्ता हे जे वाचलं ना तुम्ही, की पारावर बसवून मुलांना शिकवणारा शिक्षक, तोच नशीबवान शिक्षक मी. नशीबवानच म्हणावा लागेल. म्हणजे बघा,
असं निसर्गाच्या सानिध्यात पारावर आणि तेही पिंपळाच्या झाडाखाली शिकवायचं, अहो आहेस ना माझं भाग्य थोर. तर असा नशीबवान मी म्हणजे ग मा फडके सर. पण सगळे मला ग मा म्हणूनच हाक मारायचे. मी पण त्यामुळे माझं गणपत हे नाव आहे हे कोणाला सांगितलंच नव्हतं. ग माच ऐकायला बरं वाटायचं. खरं सांगायचं तर कुणी मला गणपत म्हणावं याचा मलाच थोडा लाज वाटायची. तसा मागच्या 10 वर्षापासून मी इथे नोकरी करतोय. म्हणजे जवळपास 3 पिढ्या चौथी शिकल्या माझ्या हाताखाली असं म्हणायला हरकत नाही. हा, तर पुन्हा मूळ कथेकडे येतो. तर सर्व व्यवस्थित आता मार्गी लागलं होतं. आपण पारावर बसून शिकतोय याबद्दल मुलांचीही काही तक्रार नव्हती. त्यामुळे घरच्यांची असायचा तर काही विषयच नव्हता. सर्वांचं सर्व व्यवस्थित चालू होतं. अशातच गावात देवीचा उत्सव आला. सगळीकडे जल्लोषात तयारी चालू लागली. मला भूषणरावांनी बोलवलं आणि म्हणाले, गमा काय म्हणतो उत्सव, आहे का नाही कमाल? नेहमी म्हणतो या गावात काही धड नाही. मला इथे वैताग आला, गाव सोडून जावंसं वाटतंय. खरं तर मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला खरंच असं वाटायचं. कारण या गावात नव्हतंच काही. मी आलो तेव्हा ना धड राहण्याचं ठिकाण होतं ना धड शाळा. आता मला सांगा, जिथे मला मुलांना शिकवायचं ती जागा तरी व्यवस्थित नको का? पण हळूहळू सर्व बदललं. खरं तर मी स्वतःलाच बदललं असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच आता पारावर शिकवायची वेळ आली आहे तरी मला वाईट न वाटता कौतुकच वाटायचं. 2-3 दिवस फक्त उत्सव चालला आणि गाव पुन्हा शांत झालं. रोजची लगबग सुरू झाली. अचानक उत्सवाच्या काही दिवसाने एवढा भरलेला पिंपळ सुकायला लागला. सगळ्यात आधी हे माझ्याच लक्षात आलं, कारण माझा वर्ग रोज त्या पारावरच भरायचा. मी हे मुख्याध्यापकांना सांगून ठेवलं. मला तर काळजीच वाटू लागली. एक गोष्ट मी मुद्दाम तुम्हाला सांगितली नव्हती, ती अशी की पिंपळ म्हणजे माझ्यासाठी सर्व काही होता. कारण नोकरीच्या सुरुवातीच्या काळात माझा एकटेपणा याच पारावर या पिंपळाशी बोलून घालवला होता मी. म्हणजे कधी कधी तर हवेची झुळूक आली आणि पानांचा नुसता सुळसुळाट जरी झाला तरी मला वाटायचं की गमा, अरे काळजी करू नको, आम्ही आहोत इथे. अशी हाकच ती पाने मला देतात की काय असा भास होऊन जायचा. हळूहळू गावकऱ्यांनाही कळून चुकलं की पिंपळ सुकतोय. तसं हळूहळू लोकही पारावर यायचे कमी झाले. ज्या मुलांना मी शिकवायचो त्यांचाही उत्साह आता कमी वाटू लागला. मी सरळ भूषणरावांना भेटून कोणीतरी तज्ज्ञाला बोलवा सांगितलं. मग त्यांनी श्याम्याला सांगून एकाला बोलवलं. पण पिंपळाचं झाड काय नवीन बहर घेईना. काही लोक तर आता अशीही चर्चा करू लागले की देवीचा कोप झाला. काही जण तर भुताटकी आहे असंही म्हणू लागले. मी पहाटे येऊन गोपू काकांना तरी विचारू असं वाटलं, पण नंतर कळलं की त्यालाही काहीतरी दैवी प्रकार आहे असं वाटलं आणि तो गाव सोडून गेला. मी माझी सगळी आस्था पणाला लावून देवीकडे त्या झाडासाठी भीक मागू लागलो. पण तरीही काही सुधारणा होत नव्हती. यातच 1 महिना लोटला. आता जर पिंपळाकडे पाहिलं तर फक्त वाळलेल्या फांद्या आणि सुकलेल्या पानांचा पारावर पडलेला सडा. हे बघून तर काय बोलावं आणि काय करावं काहीच कळेना. स्तब्ध उभा राहून फक्त एकटक त्याकडे पाहून त्याच्या सर्व आठवणी डोळ्यात तरळून गेले. जसं विपर्यास गेलेला एखादा व्यक्ती निश्चित पडतो तसं ते पिंपळाचं झाड आता सुनं झालं होतं. गावात तर अशीही चर्चा होती की ही अशी अवदसा नकोच आपल्याला. म्हणजे काळाने जसा झाडावर घाला केला अशी लोकांची वृत्तीही बदलली. सगळी जनता झाड पाडा झाड पाडा अशी मागणी करू लागली. मला मात्र ते सहन होत नव्हते. ते पिंपळ आणि पार माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हता. म्हणूनच मी काही दिवस गावाच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. नंतर मला कळलं की तो पिंपळ भूषणरावांनी काढून टाकला. एवढंच नाही तर तो पारही उद्ध्वस्त करून टाकला. मी 10-12 दिवस जाऊ दिले आणि मग 1 दिवस पुन्हा गावात आलो. मला तर कुणाला नजरानजर करावीशी वाटत नव्हती, कारण ती जनता मला पापी वाटू लागली होती. त्या दिवशी मी शाळेतून सरळ घरी गेलो. रात्रभर त्या पाराचा विचार करत बसलो. त्या रात्री धो पाऊस झाला. सकाळी उठून शाळेत जात असताना अचानक मला एक छोटंसं रोपटं पिंपळाच्या जागेवर दिसलं. मी पटकन जवळ गेलो आणि पाहतो तो काय की पुन्हा एकदा पिंपळाचं बी अंकुर फुटून आलं होतं. ते पण एका नव्या उमेदीनं आणि अगदी डौलत. मी पटकन शाळेत गेलो आणि एक लेटर लिहून श्याम्याला दिलं आणि सांगितलं, जा भूषणरावांना दे. श्याम्याने ते भूषणरावांना दिलं.
त्यांनी ते उघडलं आणि वाचत त्यात फक्त एकच ओळ लिहिली होती, पार बांधणीची तयारी सुरू करा, आपलाच गमा.